नमस्कार. महसूल गाव गप्पा या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या पोटहिस्सा मोजणीचा नवीन शासन निर्णय. जानेवारी 2026च्या शासनाचा हा नवीन निर्णय महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एका मोठ्या क्रांतीपेक्षा नक्कीच कमी नाहीये. बघा, वर्षानुवर्षे आपल्या शेतजमिनींचे तुकडे झाले, खरेदी विक्री झाली, वाटण्या झाल्या, पण या सगळ्याची नोंद कुठे झाली? तर फक्त कागदावर, म्हणजेच आपल्या 7/12 उतार्यावर. प्रत्यक्ष नकाशावर मात्र ह्या नोंदी कधी आल्याच नाहीत. आणि या एका कारणामुळे निर्माण झालेले शेकडो वाद, बँकांची रखडलेली कामे आणि सरकारी योजनांमधले अडथळे आपण रोजच पाहतोय. हे सर्व कायमचे दूर करण्यासाठी आता एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचललं गेलंय. हा शासन निर्णय नेमका काय आहे आणि यातून जमिनीचा प्रश्न कसा कायमचा सुटणार आहे, हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर हा संपूर्ण विषय अगदी स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. ऐतिहासिक जमीन मोजणी, वाढलेले पोटहिस्से आणि त्याच्या समस्या, त्यानंतर शासनाचा नवीन ULPN उपाय, शेतकऱ्यांसाठी याचे थेट फायदे आणि शेवटी या योजनेची प्रशासकीय अंमलबजावणी कशी होणार आहे ते बघूया. चला तर मग सगळ्यात आधी थोडा इतिहास समजून घेऊया. कोणताही नवा बदल समजून घ्यायचा असेल ना, तर त्याचा इतिहास माहिती असणं खूप गरजेचं असतं. आता विचार करा, 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रात पहिली भूमापन आणि जमाबंदीची कार्यवाही 1890 ते 1930 या काळात झाली होती. तेव्हा राज्यात एकूण 50,21,213 भूभाग गट तयार करण्यात आले. त्यानंतर आला तो जमीन एकत्रीकरण योजना, म्हणजेच कन्सॉलिडेशनचा काळ. या काळात मूळ गटांचं विभाजन होऊन हा आकडा थेट 1,40,00,000 वर गेला. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं बरं का, कारण नोंदी आणि नकाशे एकत्र अपडेट होत होते. पण खरा प्रॉब्लेम सुरू झाला तो 1992 नंतर. 1992 ते 2024 या काळात जमिनीच्या खरेदी विक्री आणि वाटण्यांमध्ये एक इतकी मोठी लाट आली, ज्याची नकाशावर योग्य नोंदच झाली नाही. आता ह्या नोंदी न झाल्यामुळे सध्या नेमकी काय अडचण निर्माण झाली आहे ते आपण या दुसऱ्या टप्प्यात पाहूया. आजच्या काळात निर्माण झालेलं हे प्रशासकीय संकट समजून घेण्यासाठी हा आकडा बघा. 2,12,76,499. हा काही साधासुद्धा आकडा नाहीये. 1992 पासून 2024 पर्यंत खरेदी खत, वारस नोंद, वाटणीपत्र, हक्क सोडपत्र अशा विविध कारणांमुळे 7/12 उतार्यावर जे नवीन पोटहिस्से तयार झालेत ना, त्यांची ही संख्या आहे. 2 कोटींहून अधिक नवीन तुकडे राज्यात तयार झालेत. पण धक्कादायक बाब अशी की यापैकी बहुतांश तुकड्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणीच झालेली नाहीये आणि ते नकाशावरही आलेले नाहीयेत. म्हणजेच आपली मुख्य अडचण अशी आहे की एका बाजूला आपला 7/12 अभिलेख आहे, ज्यावर भावाभावांच्या किंवा खरेदीदारांच्या नावाने पोटहिस्से व्यवस्थित नोंदवले गेले आहेत. पण दुसऱ्या बाजूला जो आपला गावचा नकाशा आहे, तो मात्र जुनाच आहे. नकाशावर आजही फक्त जुन्या एकत्रीकरणाच्या वेळच्याच हद्दी दिसतात. आता तुम्हीच सांगा, 7/12 आणि नकाशा या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळत नसतील तर शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना किती मोठा गोंधळ उडत असेल आणि यामुळे आपला नाहक त्रास किती वाढतो. आता या समस्येवर शासनाने जो एकदम भन्नाट उपाय शोधून काढलाय तो आपण तिसऱ्या टप्प्यात समजून घेऊया. या ऐतिहासिक समस्येवर मात करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने जे पाऊल उचलले त्याचं नाव आहे ULPIN, अल्पिन. आता हे नक्की आहे तरी काय? तर थोडक्यात सांगायचं तर ULPIN म्हणजे युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर. याला आपण अगदी सोप्या भाषेत जमिनीचे आधार कार्ड किंवा भूआधार म्हणू शकतो. जसा प्रत्येक माणसाची ओळख सांगण्यासाठी एक वेगळा आणि युनिक आधार नंबर असतो ना, तसाच आता जमिनीच्या प्रत्येक स्वतंत्र तुकड्याला एक युनिक डिजिटल नंबर दिला जाणार आहे. यामुळे डिजिटल जगात तुमच्या जमिनीची एक पक्की आणि वेगळी ओळख निर्माण होईल. शासनाचा हा प्रायोगिक प्रकल्प कसा काम करणार आहे तर याची एक अतिशय सोपी आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. सर्वात आधी राज्यात जेवढे असे अनोंदणीकृत पोटहिस्से आहेत त्यांची ओळख पटवली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या तुकड्यांच्या हद्दी आणि क्षेत्र निश्चित केलं जाईल. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे तुमचे 7/12 उतारे आणि प्रत्यक्ष गाव नकाशा हे एकमेकांशी तंतोतंत जुळवले जातील. आणि सर्वात शेवटी या अचूक जुळवणीनंतर प्रत्येक जमिनीला तिचा स्वतःचा तो ULPI क्रमांक दिला जाईल. एकदम पारदर्शक काम. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याचा तुम्हाला म्हणजेच सामान्य शेतकऱ्याला काय फायदा? या सर्व प्रशासकीय प्रक्रियेचा सगळ्यात मोठा आणि पहिला फायदा म्हणजे बांधाचे आणि हद्दीचे जे वर्षानुवर्षांचे वाद आहेत ते कायमचे संपतील.
क्षेत्र आणि हद्दी निश्चित झाल्यामुळे बँक पीक कर्ज मिळवणं अत्यंत सोपं होईल. बऱ्याचदा 7/12 आणि नकाशा जुळत नसल्याने बँका कर्ज नाकारतात. तो अडथळा आता कायमचा दूर होईल. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा इतर नुकसान भरपाई मिळवताना अचूक माहिती उपलब्ध होईल. तुमचा 7/12 आणि गावचा नकाशा 100% जुळेल आणि भविष्यातील खरेदी विक्रीसाठी एक कायमस्वरूपी डिजिटल डेटाबेस तयार होईल. खऱ्या अर्थाने हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा आहे. आणि आता शेवटचा टप्पा. एवढा मोठा पसारा आवरायचा म्हणजे यंत्रणाही तशीच भक्कम पाहिजे. ती कशी असेल ते थोडक्यात पाहूया. हा एवढा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी शासनाने एक भक्कम त्रिस्तरीय कमिटी सिस्टीम तयार केली आहे. राज्य पातळीवर अपर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल, जी संपूर्ण राज्याचा आढावा घेईल. त्यानंतर जिल्हा पातळीवर खुद्द जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील, जे जिल्ह्यातील कामावर बारीक लक्ष ठेवून आवश्यक तो निधी पुरवतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तालुका पातळीवर जिथे प्रत्यक्ष काम होणार आहे, तिथे उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO साहेबांच्या अध्यक्षतेखालील समिती असेल. या समितीत तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि गाव पातळीवरील तलाठी यांचाही समावेश असेल. ही त्रिस्तरीय यंत्रणा हे सुनिश्चित करेल की मोजणीचा हा प्रकल्प कोणत्याही अडथळ्याविना पारदर्शकपणे आणि वेळेत पूर्ण होईल. जाता जाता फक्त एक विचार करा. तुमच्या स्वतःच्या शेतजमिनीचा नकाशा आजच्या तारखेला अपडेट आहे का? नसेल तर 2026च्या या मोहिमेसाठी तुम्ही तयार आहात ना? अशा प्रकारे आपण आज पोट हिस्सा मोजणीच्या नवीन नियमावलीची माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा. अशाच नवीन आणि कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनात काही शंका असल्यास कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिले जाईल. धन्यवाद.